श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आता मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. तर बघा, ज्यांना कोणाला व्रत करता जमलं नाही किंवा पूजा जमली नाही, मार्गशीर्ष महिना आता संपत आलेला आहे, तर तुम्हाला शेवटच्या गुरुवारी ही नक्कीच आवर्जून ही सेवा नक्कीच करायची आहे. बघा, मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्टीने खूप पवित्र महिना मानला जातो, कारण साक्षात धन ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो. त्यासोबत आपण भगवान विष्णूंचीही सेवा करत असतो. या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत केलं, त्याचबरोबर महिन्यातले दत्त उपासनाही केली. आपण या गुरुचैत्र ची पारायणही केलेलं आहे. बरेच जणांनी खूप छान उपासना, खूप छान सेवाही केलेल्या आहेत. तर शेवटच्या गुरुवारी आवर्जून या सर्व सेवा नक्कीच करा, कारण गुरुवार उपासनेचे महत्त्व खरंच खूप आहे. घरामध्ये आलेली लक्ष्मी वाईट मार्गाने जाऊ नये किंवा वाईट मार्गाने कमावलेली लक्ष्मी घरात येऊ नये, यासाठी मन बुद्धी स्थिर हवी. त्यामुळे ती गुरु कृपेने होते. त्यामुळे आपण या उपासनेने आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी, बघा, बरेच घरामध्ये खूप काही अडचणी असतात, त्याच्यामुळे आपण घरामध्ये आपली जी अष्टलक्ष्मी आहे तर त्या प्राप्तीसाठी आपल्याला नक्कीच या दिवशी उपासना करायचा आहे. तर बघा, उपासनेचे खरंच खूप महत्त्व आहे. आता ह्या शेवटच्या गुरुवारी आपण आवर्जून सेवा करायची आहे, उपासना करायचा आहे. बघा, गुरुवार हा मूळतः हा गुरुग्रहाचा दिवस आहे. त्यामुळे स्वामी समर्थांना साक्षात दत्त अवतार मानले जाते आणि आपण दत्तात्रयाचे हे सर्व गुरूंचे गुरु आहेत. त्यामुळे महालक्ष्मी व्रताची या विशेष गुरुवारी स्वामीची उपासना केल्यास महालक्ष्मीची कृपा आणि स्वामीचे आशीर्वाद अशा दोन्ही गोष्टी प्राप्त होतात, ज्यामुळे आपण घरामध्ये स्थिरता, शांती, धनसमृद्धी येते. त्यामुळे आपण या उपासनेचं खरंच खूप महत्त्व आहे. तर त्याच्यामुळे आपण सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या आता ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयावर आधी उठून आपल्याला स्नान करायचं आहे. त्या दिवशी आपल्याला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. बघा, पिवळे वस्त्र जर तुम्ही परिधान नाही केले तरी तुम्ही स्वच्छ वस्त्र परिधान करा. तर सकाळी सकाळी आता बरेच जणांनी गुरुवारचे व्रत जर कुणाला जमलं नाही, ज्या कारणास्तव किंवा तुमची सेवा उपासना झाली नाही, तर शेवटच्या गुरुवारी नक्की आवर्जून करा. तर आपल्याला आजच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 16 वेळेस किंवा 1 वेळेस नक्की पठण करायचं आहे. बघा, श्रवण नाही, फक्त पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र. बघा, ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही प्रसन्न राहते. त्यामुळे माता लक्ष्मीसाठी आपण भगवान विष्णूंची व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. बघा, 16 वेळेस श्री सुक्तम म्हणायचं आहे. श्री सुक्त 16 वेळेस. जर तुम्हाला नाही जर वेळ भेटेल तर तुम्ही 3 वेळेस तरी नक्की म्हणा. तर श्री सुक्तम म्हणणं खरंच खूप प्रभावी सेवा आहे हे पण. त्यासोबत आपल्याला लक्ष्मी अष्टकम हे पण 16 वेळेस म्हणायचं आहे. बघा, खूप सुंदर आहे. लक्ष्मी अष्टकम म्हणताना आपण 16 वेळेस म्हणताना जे मन स्थिर आणि शांत मनाने आपण जर देवीसमोर बसलो तर खरंच खूप छान प्रसन्न वाटतं. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मीचे गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे. नंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे. लक्ष्मीचे सर्व मंत्र म्हणायचं आहे. त्यामुळे आपल्याला बघा, जेवढी काही आहे तर ते उपासना खरंच त्या दिवशी नक्कीच करा. शेवटच्या गुरुवारी हे संधी गमवू नका किंवा हे सेवा चुकवू नका. आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात आपली लक्ष्मी प्राप्त व्हावी हा मंत्र आपण आवर्जून म्हणायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः हे 108 वेळेस आपल्याला जप करायचं आहे. बघा, धन वैभव सुख समृद्धीची अधिष्ठात्री आई माता लक्ष्मी, जिच्या कृपेने घरात नांदते शांतता आणि जीवनामध्ये येते यश. कमळावर विराजमान, हातावर सुवर्णवृष्टी करणारी आई माता लक्ष्मीची कृपा आपल्या सर्वावर सदैव राहावं हेच लक्ष्मीचरणी प्रार्थना करते. तर बघा, नक्कीच तुम्ही ह्या सेवा आणि उपासना करून बघा. तुम्हीच तुमचे अनुभव नक्कीच माझ्या कमेंटमध्ये सांगा. नक्कीच या सेवा आवर्जून म्हणजे ह्या संधी घालवू नका. हे शेवटच्या गुरुवारी खरंच खूप छान उपासना करा, तर आपल्या पूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला छान माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तर तुम्ही पण छान पूजा करणारच आहोत. तर आणि तुमचे काही अनुभव आलेले असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका. तर अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.